चला, बऱ्याच विद्यार्थ्यांचा मेसेज आला होता, सर नेक्स्ट व्हिडिओ कधी येणार आहे. त्यामुळे आपण खूप फास्ट मध्ये लवकर आपण जे पुढचे व्हिडिओ आहेत ते मी घेणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपकी बार M2 पार, आपकी बार M2 पार, तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायचं आहे आपकी बार M2 पार. राईट. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघू. क्वेश्चन नंबर 37. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन tan इनवर्स x इंटू dx. आपण प्रिव्हियस इयर पेपर मधले क्वेश्चन सॉल्व्ह करत आहोत. पहिले आपण जे 3 पेपर आहेत त्या 3 पेपर मधले क्वेश्चन आपण सॉल्व्ह करत आहोत. ऑलरेडी मी तुम्हाला 2 मार्कचे सर्व प्रश्न 3ही पेपर मधले सॉल्व्ह करून दिलेले आहेत. 4 मार्कचे प्रश्न आपण सॉल्व्ह करत आहोत आणि 6 मार्कचे आपण जे क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व्ह करणार आहोत. राईट. तर आता हा क्वेश्चन कोणत्या मेथडनी सॉल्व्ह करायचा इंटिग्रेशनचा, तर हा क्वेश्चन आहे तुम्हाला इंटिग्रेशन मध्ये u इंटू व्ही चा फॉर्म्युला यूज करून हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. आता काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल, सर एकच फंक्शन आहे, दुसरा फंक्शन दिलाच नाही, मग अशा वेळेस काय करायचं, आपण 1 घ्यायचं. म्हणून आपण ह्या ठिकाणी I इक्वल्स टू इंटिग्रेशन tan इनवर्स x इंटू 1 dx. दिस इज द इक्वेशन नंबर 1. u ची व्हॅल्यू आहे tan इनवर्स x, v ची व्हॅल्यू आहे 1. तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती आहे. कोणता फॉर्म्युला? इंटिग्रेशन u इंटू v dx. राईट. हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. u इंटिग्रेशन v dx मायनस इंटिग्रेशन ब्रॅकेट डेरिव्हेटिव्ह ऑफ u इंटू इंटिग्रेशन ऑफ v dx ब्रॅकेट क्लोज इंटू dx. ठीक आहे. मग या फॉर्म्युल्यामध्ये u आणि v ची व्हॅल्यू पुट करायचं, त्याचा इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह घ्या, तुम्हाला आन्सर मिळून जाईल. ठीक आहे. चला, u ची व्हॅल्यू सांगा tan इनवर्स x, v ची व्हॅल्यू सांगा 1 इंटू dx मायनस इंटिग्रेशन u ची व्हॅल्यू सांगा tan इनवर्स x, इंटिग्रेशन v ची व्हॅल्यू सांगा 1 dx ब्रॅकेट क्लोज dx. राईट. मग घ्यायचं tan इनवर्स x 1 इंटू dx dx चे इंटिग्रेशन काय येते रे, x येते, मायनस इंटिग्रेशन tan इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस x स्क्वेअर आणि याचं 1 इंटू dx चे इंटिग्रेशन येते x इंटू dx. राईट. मग हे येईल tan इनवर्स x इंटू x मायनस इंटिग्रेशन हे 1 इंटू x अपॉन 1 प्लस x स्क्वेअर हे dx. राईट. आता इथे कोणता फॉर्म्युला वापरणार बघा, तुम्हाला असा एक फॉर्म्युला झालेला आहे. कोणता फॉर्म्युला झालेला आहे? इंटिग्रेशन f डॅश ऑफ x अपॉन f ऑफ x dx इक्वल्स टू log f of x प्लस c. हा फॉर्म्युला झालेला आहे. आता f ऑफ x म्हणजे काय? 1 प्लस x स्क्वेअर. मग f ऑफ x हे f डॅश ऑफ x आहे, म्हणजे ह्या f ऑफ x चं डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर काय येते? f डॅश ऑफ x येते. राईट. मग 1 प्लस x स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह घ्या. बघा 1 चं डेरिव्हेटिव्ह काय येते? 0. x स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x, म्हणजे 0 प्लस 2x 2x, म्हणजे 2x पाहिजे. ह्या ठिकाणी 2 पाहिजे आहे का? नाही. मग 2 ची आपल्याला इथे ऍडजस्टमेंट करावं लागेल, तरच हा फॉर्म्युला आपल्याला वापरता येतो. मग आपण ऍडजस्टमेंट करूया. tan इनवर्स x ब्रॅकेट मध्ये x, ह्या ठिकाणी काय करतो मी, हे 1/2 घेतलं आणि हा 2 घेतला. राईट. 2x अपॉन 1 प्लस x स्क्वेअर dx. ठीक आहे. आता काही विद्यार्थी म्हणत असतील, हे सर हे 2 कुठून आणलं? ठीक आहे. तर हे 2 काय कसं आणलं आपण? हे ऍडजस्टमेंट केलं, कारण हे न्यूमरेटर मध्ये आहे, डिनॉमिनेटर कॅन्सल होऊन जाते. ठीक आहे. मॅथ मध्ये आपण ऍडजस्टमेंट अशी करतो की आपल्या ओरिजिनल व्हॅल्यू वरती त्याचा इफेक्ट होऊ देत नाहीत. ठीक आहे. आता आपल्या डेली लाईफ मध्ये सुद्धा खूप वेळेस आपल्याला ऍडजस्टमेंट करावं लागते, तसं मॅथ मध्ये आपल्याला ऍडजस्टमेंट करावंच लागते, त्याशिवाय आन्सर आपलं येणार आहे का? नाही. राईट. बघा हे 2 कॅन्सल झालं. 1 इंटू एक्स अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, म्हणजे ओरिजिनल व्हॅल्यू आपली हीच आहे. राईट. ठीक आहे. तर ऍडजस्टमेंट आपण अशी केली. मग आता फॉर्म्युला आपल्याला वापरता येतो हा इंटिग्रेशन f डॅश ऑफ x अपॉन f ऑफ x. f ऑफ x म्हणजे काय? 1 प्लस एक्स स्क्वेअर. याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं इथं असायला पाहिजे, तरच हा फॉर्म्युला वापरता येतो. ठीक आहे. आपण 2 घेतल्यामुळे x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x येतो, 1 चा डेरिव्हेटिव्ह 0, 0 प्लस 2x म्हणजे 2x, म्हणजे डायरेक्ट आन्सर आपल्याला मिळून जाते. ठीक आहे. मग याचं अकॉर्डिंग टू फॉर्म्युला काय येते? log f ऑफ x. f ऑफ x, f ऑफ x काय आहे? f ऑफ x काय आहे? 1 प्लस x स्क्वेअर. राईट. 1 प्लस x स्क्वेअर. पुढच्या टर्म पण लिहून घ्या. पुढच्या टर्म पण आपल्याला ह्या ठिकाणी
लिहायचे आहेत, राईट. हे टॅन इनवर्स एक्स ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस लॉग 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस सी, राईट. हे मिळालं तुम्हाला फायनल आन्सर आय इक्वल्स टू. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा होता. एकदम इझी होता हा क्वेश्चन. तुम्हाला 4 मार्कला परीक्षेमध्ये आलेला आहे, राईट. आणि तुमच्या फायनल पेपरमध्ये सुद्धा हा येऊ शकतो. ठीक आहे. तर त्यामुळं हा व्यवस्थित तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 38. हा सुद्धा एकदम इझी आहे. बघा, हे प्रश्न सॉल्व्ह करण्याच्या अगोदरच मी तुम्हाला याचा आन्सर सांगून देतो. ठीक आहे. तुम्ही सुद्धा काय करायचं, क्रॉस चेक करायचं, क्रॉस चेक. ठीक आहे. परीक्षेमध्ये अशा टाईपचा जर क्वेश्चन आला तुम्हाला तर तुम्ही सुद्धा क्रॉस चेक करा. काय करायचं बघा, त्या ठिकाणी हा लोअर लिमिट आहे, हा अप्पर लिमिट आहे. ठीक आहे. हे अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करायचं. π/2 मायनस 0 π/2च येतो, डिवायडेड बाय 2 करा म्हणजे π/4 आन्सर याचं येते. ठीक आहे. बघा, आपण सॉल्व्ह करून बघू म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. हा, हे आपण दिलेलं क्वेश्चन जशाच तसं लिहिलं. इक्वेशन नंबर 1 बाय युझिंग प्रॉपर्टी 0 to a आहे, 0 to a f of x dx असं जर असेल तर x च्या ठिकाणी काय ठेवायचं, a मायनस एक्स. आणि a ची व्हॅल्यू काय आहे इथं, a ची व्हॅल्यू आहे π/2. मग ह्या प्रॉपर्टीज आपल्याला यूज करायचा आहे. ठीक आहे. I इक्वल्स टू इंटिग्रेशन 0 to π/2 cos x. x च्या ठिकाणी काय ठेवणार, a मायनस एक्स. a ची व्हॅल्यू काय आहे π/2 मायनस एक्स अपॉन cos x. x च्या ठिकाणी काय ठेवणार, a मायनस एक्स म्हणजे π/2 मायनस एक्स. म्हणजे ज्या ठिकाणी x होतं तिथं a मायनस एक्स आणि a ची व्हॅल्यू काय घ्यायचं π/2. π/2 ही व्हॅल्यू आपल्या मनानं घेतलं का, नाही, या प्रॉब्लेम मधूनच घेतलेलं आहे. प्लस साइन x. x ची व्हॅल्यू x च्या ठिकाणी काय ठेवायचं, a मायनस एक्स म्हणजे a ची व्हॅल्यू काय आहे π/2 मायनस एक्स इंटू dx. ठीक आहे. मग I इक्वल्स टू इंटिग्रेशन 0 to π/2 cos π/2 मायनस एक्स चा हा बेसिक फॉर्म्युला आहे ट्रिग्नोमेट्री मध्ये, साइन एक्स, राईट. ठीक आहे. साइन एक्स येतो, पुन्हा cos π/2 मायनस एक्स, इथे सुद्धा साइन एक्स येईल आणि साइन π/2 मायनस एक्स म्हणजे या ठिकाणी cos x येईल dx. दिस इज द इक्वेशन नंबर 2, राईट. मग नेक्स्ट काय करणार, ऍडिंग इक्वेशन 1 and 2. ऍडिंग इक्वेशन 1 and 2. इक्वेशन 1 आणि 2 ऍड करा. हे लेफ्ट हँड साइडचं आय पण ऍड करायचं. आय प्लस आय इक्वल्स टू इक्वेशन 1 काय आहे, 0 to π/2 cos x अपॉन cos x प्लस sin x dx प्लस इंटिग्रेशन 0 to π/2 sin x अपॉन sin x प्लस cos x, राईट. फक्त इक्वेशन 1 आणि 2 आपण जे सॉल्व्ह केलेलं आहे ते फक्त आपण ऍड करत आहोत, राईट. मग नेक्स्ट i प्लस आय 2i, मग इंटिग्रेशन 0 to π/2. बघा, ह्या दोघांचा डिनॉमिनेटर सारखा आहे, cos x प्लस sin x प्लस cos x. टर्म मागे पुढे आहेत पण डिनॉमिनेटर सारखा आहे, राईट. सारखा असल्यामुळं ह्या दोघांपैकी एक आपण घेऊ शकतो, cos x प्लस sin x. आणि न्यूमरेटरची डायरेक्ट ऍडिशन, cos x प्लस sin x इंटू dx. बघा, न्यूमरेटर डिनॉमिनेटर सेम म्हणजे हे कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे काय शिल्लक राहील, फक्त इंटिग्रेशन 0 to π/2 dx फक्त. ठीक आहे. 2i, ह्या dx इंटिग्रेशन काय येते, x येते आणि हे लिमिट. ठीक आहे. पहिल्यांदा ह्याच्यामध्ये कोणतं लिमिट ठेवणार, अप्पर लिमिट. x च्या ठिकाणी π/2 मायनस 0 म्हणजे हे π/2 मिळालं. हे 2i इक्वल्स टू π/2. 2 ला इकडे आणा, देअरफॉर i इक्वल्स टू π/2 डिवायडेड बाय 2 म्हणजेच काय येईल, हे 2 इथे जाईल, π/4. म्हणजे फायनल आन्सर काय मिळालं आपल्याला, π/4. मी तुम्हाला ह्या प्रॉब्लेमच्या सुरुवातीला सांगितलं होतं की याचा आन्सर काय येते, π/4 येते, राईट. तर अशा पद्धतीनं तुम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे, राईट. तर विद्यार्थी मित्रांनो,
हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मनामध्ये काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून पुढचे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि त्या व्हिडिओचा फायदा येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला होईल. आणि तुम्हाला हे जे सॉल्व केलेले प्रश्न आहेत याची जर PDF पाहिजे असेल तर आपल्याला आपल्या ग्रुपमध्ये ह्या ठिकाणी तुम्हाला मिळून जातील. मग ते ग्रुप कुठे आहेत तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक, टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे. ते दोन्ही लिंक वरती जा, क्लिक करा, दोन्ही ग्रुप जॉईन करून द्या. त्यामध्ये तुम्हाला याची PDF मिळून जातील. आणि तुम्हाला M2 चे क्लास टेस्ट पेपर, मी जे ऑफलाईन मध्ये पेपर घेतलेले आहेत ते जर तुम्हाला सॉल्व करायचे असतील तर आपले ऑनलाईन क्लासेस आहेत मेड फॉर पॉलिटेक्निक. तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या ऑनलाईन क्लासेसच्या ॲपची लिंक दिलेली आहे. लिंकवरती क्लिक करा, ॲप डाउनलोड करून घ्या. त्यामध्ये सेकंड सेमिस्टरमध्ये M2 कोर्स आहे, तिथे तुम्हाला क्लास टेस्ट पेपर म्हणून एक फोल्डर आहे, तिथे तुम्हाला सर्व क्लास टेस्ट पेपर तुम्हाला बघायला मिळतील आणि तुम्ही जास्तीत जास्त त्याची प्रॅक्टिस करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.